हाय फ्रेंड्स, वेलकम टू न्यू व्लॉग. नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि हे व्लॉग आहे दिवाळीचे. तर आज आहे वसुबारस आणि वसुबारसने दिवाळीची सुरुवात झाली आहे. तर काही नाही, मी सकाळी सगळं आवरलं आहे आणि आता मी गोमातेचा अभिषेक करते. कारण आपली वसुबारस असल्यामुळे गोमातेचा अभिषेक करून मग त्याची पूजा केली जाते. आणि माझ्याकडे 2 गोमाता आहेत आणि कृष्णाला गोमाता प्रिय असते, त्याच्यामुळे कृष्णाची पण आपण पूजा करतो. आणि गणपती तर त्याला आपण प्रथम वंदितो, म्हणून गणपतीची पण पूजा करायची. तर मी सगळ्या मूर्तींना चांगलं स्वच्छ केलं आहे आणि आता मी करते अभिषेक. आणि त्याच्यानंतर मग मी पूजा करेन. तर कशी करते ते पण बघा. आणि मला दिवाळीच्या आधीचं काय क्लिनिंग वगैरे दाखवता नाही आलं, कारण मला खूप सलूनमध्ये काम होतं. त्याच्यामुळे खूप असं गडबडीमध्ये जसं जसं टाईम भेटेल तसं मी करत होती. तर त्याच्यामुळे मला शूट करता नाही आलं. आणि फराळाची तर सुरुवात पण नाही झाली अजून. तर आजपासून कदाचित आम्ही सुरुवात करू, अजून माहिती नाही, कारण माझ्या कामावर पण डिपेंड आहे. तर मी काय नाही, मी कशी पूजा मांडते ते पण बघा. एकदम सिम्पल मांडते. आणि मला वेळसुद्धा नव्हता साडी नेसायला, कारण मला लगेच काम होतं. आणि आरुषी एक्झाम आज लास्ट डे होता, तर त्याची एक्झाम पण संपल्यामुळे मला ते पण काम होतं की त्याचं स्टडी वगैरे. तर तुम्ही पण बघा मी कशी पूजा मांडते आणि कंटिन्यू राहा. मी पुढे काय काय करते ते पण तुम्हाला दाखवेन. तर चला, स्टे ट्यून. आणि तुमचा पण फराळ झाला का नाही ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा ब्लॉग दिवाळीनंतर येईल, तर नक्की ब्लॉग बघा, कारण दिवाळीत सगळेच बिझी असतील आणि मलासुद्धा वेळ नाही भेटणार, कारण मला खूप अपॉइंटमेंट्स आहेत आता सलूनच्या, कारण सीझन असल्यामुळे. आणि ऑफर पण आहेत बऱ्याच सलूनमध्ये टाकलेल्या आहेत सलूनच्या, त्याच्यामुळे खूप बिझी आहे. तर जेवढं शूट करता येईल दिवाळीमध्ये तेवढं नक्की शूट करून नक्की मी व्लॉग लवकरात लवकर टाकेन. ह्याच्या आधीचे व्लॉग भरपूर आहेत, पण मी म्हटलं आता दिवाळीचं आहे तर दिवाळीचे पहिले टाकून घेते, म्हणून मग मी हे व्लॉग टाकलेत. तर चला, स्टे ट्यून. आणि माझी पूजा झाली आणि मी छोटीशी रांगोळी काढलेली वसुबारसची. तर हे बघा, मी पहिलं गाय वासरू काढून घेतले, त्याच्यानंतर थोडीशी पूजा केली, त्याच्यानंतर क्लायंट आली, मग क्लायंटला घेतलं, मग परत असं करून करून मी थोडी थोडी रांगोळी काढली. पण एवढी छान आली आणि सगळ्यांना खूप आवडली. इवन वसुबारसचा फेस पण खूप छान. आणि ही रांगोळी मी दुसऱ्या डोअरच्या इथे काढलेली. आणि हे बघा, हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे, दिवे वगैरे लावलेली. आणि तुम्हाला माझी छोटीशी रांगोळी कशी वाटली ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चला, स्टे ट्यून. कृष्णाय वासुदेवाय हरेयमात्मने प्रणतकेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कर्तकृत्तमजंवाकायलं कल्पनं शरणं वा मानसं वा परार्थ वितं वा सद्गमस्तमस्तु. जय जय गौरनाथे श्री महादेव शंभू. तमेव माता तमेव पिता च तमेव माते सखा तमेव विद्या तमेव सर्व मम देव देव. जय रामकृष्ण. आला खेळून आलो शोधत होता त्याची ड्रॉइंग. तर इथे चकलीची भाजणी झाली आहे, म्हणजे नानीनीच केली आहे. तर हे बघा, चकलीची भाजणी झाली आणि त्याच्यानंतर ते दळायचं आहे. आणि नानीने लाडू पण करून घेतले, कारण मी होती कामात, क्लायंट होते. आणि टेरेसला पण मस्त सजवलं आहे आणि कंदीलसुद्धा लावलं आहे. जाणता राजाचं कंदील आणलं यावेळेस. आणि मस्त वाटतं आहे टेरेसला लाईटिंग वगैरे पण. तर कशी वाटली लाईटिंग आणि कंदील ते पण नक्की सांगा. आणि आता आम्ही उद्या बनवणार आहे किल्ला. तर आहे हा दुसरा दिवस आणि आम्ही बनवते किल्ला. तर मातीचा किल्ला बनवायचा होता, मातीसुद्धा आणली, पण घरात खूप माती झाली आणि ती माती चिकट नव्हती त्याच्यामुळे किल्ला बनत नव्हता. तर मग आम्ही शेवटी परत व्हाईट सिमेंट आणला आणि तो बनवला. कारण नितेश बोलला व्हाईट सिमेंटचा बनवला तर आपण नंतर पण ठेवू शकतो तो घरामध्ये, मातीचा तुटून जाईल. म्हणून मग म्हटलं जाऊ दे, इच्छा तर नव्हती सिमेंटचा करायची, पण मग तो केला. म्हणजे काहीतरी थोडा आरुषला मजा म्हणून दाखवायचं म्हणून. तर असं सिमेंट थोडं पातळ करून पहिले कपड्याचं टेक्स्चर बनवलं की कसं बनवायचं आहे. आणि एकदम सिम्पल, एवढा काही खास नव्हता झाला, पण एक त्याला आनंद म्हणून आम्ही बनवला. आणि नितेश पण नाईट करून आलेला, तो पण थकलेला.
तर आम्ही जेवढं जमलं तेवढं बनवलं. तर फायनल लुक तुम्हाला मी नंतर दाखवते. तर असं कवर करून घेतलं, बॉक्सचं पूर्ण बॉक्स ठेवलेत खाली आणि त्याच्यावर प्लास्टिक टाकलं आहे आणि त्याच्यावर कपडा ओला करून सिमेंटमध्ये टाकलं आहे. आणि आता आम्ही थिक सिमेंट बनवून त्याचं थिक लेअर करतो आहे, म्हणजे जेणेकरून आणि 50% सुकलं की त्याच्यावर आम्ही थोडे लाईन्स वगैरे देणार आहे, असं प्लॅन चालू आहे. बघू आता तो कसा होतो आहे, माहिती नाही कसा होईल. एकदम सिम्पल होणार आहे, पण चला ट्राय, असंच मजा म्हणून केलं. तर तुम्ही पण बघत राहा. आणि आता आम्ही पटापट करतो, कारण नानी चकलीचं पीठ पण भिजवलं आहे तर चकल्या करायच्यात. आणि हे बघा ऑलमोस्ट स्टार्ट पण केलं आहे चकल्या करायला आणि खूप छान झाल्या, एकदम खुसखुशीत चकल्या झाल्या. तर हे बघा थोडं पीठ पातळ झालेलं म्हणून नानीने परत थोडं पीठ मिक्स करून थोडं चकलीचा मसाला टाकला आहे. आणि हे बघा मी आता तळायला घेतला आहे आणि तुम्ही किल्ला बघा आता कसा झाला आहे. आणि मी मावळेसुद्धा आणलेले आणि ह्याला कलर पण करायचा होता आणि इथे विहीर केलेली छोटीशी, पण ते कलर करायला टाईमच नाही भेटला. पण म्हटलं जसं आहे तसं आपण ठेवू आता सध्या. तर कसा वाटला सांगा, एकदम सिम्पल झाला आहे. ॲक्च्युली करायचं होतं वेगळं, पण ते काहीतरी वेगळंच झालं, पण ठीक आहे, इट्स ओके. तर चला आता ही लोक फटाके काढायची तयारी चालू आहे लोकांची. झाले फटाके काढून. वेलकम टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे नरक चतुर्थी आणि नरक चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि हे बघा मस्त माझी सकाळी मी लवकर उठले, माझी आंघोळ झाली आहे आणि हे बघा मी मस्त उठणं वगैरे पण लावलं आहे, छान आंघोळ झाली आहे आणि हेअरवॉश पण मस्त केलं आहे. अजून ओलेच आहेत केस, अजून बराच वेळ झाला. आणि या लोकांना कधीपासून उठवते, ही लोक उठत नाही, आत्ता उठलेत. तर त्यांना आता दरवर्षीप्रमाणे मस्त उठणं लावणार आहे. आणि हे बघा मी बॅक कॅमेराने दाखवते. तर हे बघा इथे मस्त मी तयारी करून ठेवली आहे त्यांना ओवाळायची, हे बघा. आणि नंतर मग दोघं मस्त आंघोळ करतील. आणि हे आहे उठणं, मस्त लक्ष्मीचा दिवा. तर मस्त मी हे बघा तयारी करून ठेवली आहे. आणि हे दोघांना कधीपासून बोलले, दोघं टाइमपास करतात आणि नानी बनवतात चिवडा. तर नानींना पण तुम्हाला मी नंतर दाखवते. आणि मी घातला आज कॉर्ड सेट, साडी नेसायची होती पण गरम खूप होत आहे तर त्याच्यामुळे कॉर्ड सेट घातलाय, नवीनच आहे, कोरा आहे. तर आजच घडी मोडली. आणि बोका गुड मॉर्निंग, हॅपी दिवाळी. चिंगीला दाखव, चिंगी चिंगी. चिंगीला पण आम्ही थोडेसे उठणे लावणार आहे, थोडेसे मोठे आंघोळ करणार आहे. गुड मॉर्निंग, हॅपी दिवाळी. सगळ्यांना दिवाळीच्या आणि नरक चतुर्थीच्या आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. चला आता उठणं लावूया.
गाईज. तर मस्त आम्ही उठणं लावलंय आता दोघं जातील आंघोळीला आणि एवढं गरम होतंय. किती गरम होतंय? खूप गरम होते. चला आता जा दोघांनी पटापट आंघोळीला. आरुष बरं ठीक आहे, जा आंघोळीला. हा चल. उठा उठा, दिवाळी आली. बोल नानी काय करतो त्या. आणि हा आमचा मस्तपैकी किल्ला. किती मस्त वाटतं बघ. ह्याला अजून कलर करायचा आहे. इथे ब्ल्यू कलर करायचा आहे विहिरी सारखं. मस्त वाटतं क्लायमेट. नानी काय करते बाबा. फुलाला पाहिजे ना म्हणून जास्त उशीर आहे. फुलला हा मग द्या थोडं. अच्छा मीठ बीठ नंतर टाकणार ना. काय रे मस्त आमच्या चकल्या झाल्यात. काल आम्ही चकल्या केल्या. जास्त शूट नाही करता आलं. थोडंसं शूट केलंय मी. ग्लिम्स काढले थोडे थोडे. कारण मला कालपर्यंत परवापर्यंत क्लायंट होते. काल पण एक क्लायंट होती. त्याच्यामुळे आम्ही फराळ थोडा उशिरा घेतला बनवायला. आणि मग परवा नानीने लाडू बनवून घेतले. आणि त्याच्यानंतर मी शॉर्ट्स टाकत होती. ब्लॉगमध्ये नाही टाकलं. तर लाडू झालेत आमचे. आणि चकल्या आणि करंजी वगैरे दोघांचं करायचं काम एकटीला होत नाही. म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही नका करू कारण ते एकटं दमतील. आणि आमच्या जास्त पण असतात जरा चकल्या. तर मग काल आम्ही सकाळी आवरून वगैरे चकल्या केल्या. आणि त्याच्यानंतर क्लायंट पण होती संध्याकाळी. परत थोड्याशा त्यांनी उरलेल्या त्यांनी करून टाकल्या. आणि त्याच्यानंतर मग आज सकाळी लवकर उठलो. आणि आता त्यांनी घेतला चिवडा. आणि चिवडा झाला की मला एक अपॉइंटमेंट आहे आता परत अर्जंट. तर तिचं झालं की मग आम्ही शंकरपाळ्या करायला घेऊ. तर चला मग बोलते तुमच्याशी नंतर. स्टे ट्यून. दोघं गेलेत आंघोळीला. आता येतील आणि दोघं चाललेत फटाके फोडायला खाली. आणि बघू नाश्ता काय करायचा. अजून नाश्त्याचा प्लॅन नाही झालाय. ॲक्च्युली ह्यांच्याकडे म्हणजे इथे मम्मीकडे तर आमच्या ओले पोहे आणि साखर आम्ही सकाळी नाश्त्याला खायचो पहाटेला. आणि इथे कंदाचे जे पदार्थ असतात ना ते उकडून खातात. म्हणजे रताळं कंद वगैरे ते सगळं असतं ते. तर म्हणजे माझे जेव्हा सासरे होते तेव्हा ते घेऊन यायचे आदल्या दिवशी. आणि सकाळी सकाळी मस्त ते हे करायचे आणि उकडायचे वगैरे. आणि आम्ही सगळे ते खायचो. आणि त्याच्यानंतर चहा आणि जो फराळ असतो तो. तर आता बघू हे फराळ तर आमचे चकले लाडूच झालेत. तर आणि चिवडा आता होईल. तर नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे. तर बघू कसं काय ते. आणि आता मी काहीतरी नाश्ता बनवेन ही लोक फटाके फोडून येईपर्यंत. आणि आता अजून ते हे पण फोडायचं आहे फळ. ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा त्याला काय बोलतात. मला माहिती नाही. मी काल मार्केटला गेलेली परवा. तर मला भेटले तर मी घेऊन आली आहे. तर या दोघांना पण देते. आणि आम्ही दोघींनी आंघोळ केली पण कामाच्या गडबडीत आम्ही विसरलो. तर ते तुळशीकडे कारेट आम्ही कारेट बोलायचो त्याला. तर तुम्ही काय बोलता ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा. त्या आंघोळीनंतर तुळशीकडे आम्ही फोडतो. आणि ती फोडल्यानंतर पायाने फोडायचं. आणि फोडल्यानंतर त्याची एक बी खायची. कारण आपण ती एक प्रथा आहे जी जुन्या लोकांनी बनवलेली आहे. ॲक्च्युली त्याच्यामागे सायंटिफिक रिझन असं असतं की ते फोडून त्याच्यातली जी बी असते ती खाल्ली तर आपण दिवाळीमध्ये गोड खातो, तेलकट खातो, फराळ भरपूर खातो. तर तो आपल्या शरीराला बाधणार नाही. त्या इंटेन्शनने ती बी खायची असते. ती ॲक्च्युली औषधी असते बी. आणि त्याच्यामुळे ती थोडी म्हणजे खूप कडू असते. पण ती खायची असते जेणेकरून आपल्या शरीराला म्हणजे तेलकटचा किंवा गोडाचा जास्त प्रमाणात आपण खाल्ल्यामुळे त्रास नको व्हायला म्हणून. तर अशा जुन्या रूढी परंपरा आहेत बऱ्याच. त्यांच्या आपण असं बोलतो की काय जुन्या लोक करायचे पण ॲक्च्युली त्याच्यामागे सायंटिफिक रिझन आहे. तर प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. तर मला असं वाटतं जुन्या लोक जे सांगतात ना त्यांचं ऐकलं पाहिजे. कारण त्यांना बऱ्याच नॉलेज होतं आणि आपल्याला हे सगळं माहिती नाही आहे. तर त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या ऐकल्या पाहिजे आणि फॉलोसुद्धा केल्या पाहिजे. तर काय नाही चला. आणि मी तुम्हाला दाखवते माझ्या झाडाला कशी मिरची आली.
छोटीशी म्हणजे चांगली झाली आहे ही बघा, दिसते का? एक मिनिट, ही बघा, ही कुठली मिरची आहे माहिती नाही, सिमला मिरची पण नाही आहे आणि नॉर्मल मिरची पण नाही आहे. मला वाटतं आपण भजीला मिरची जी वापरतो ना ती आली आहे. आणि अशा भरपूर इथे फुलं पण आलेत, ते हे बघा इथे आलेत, इथे आलेत, तिथे आलेत. तर अशा भरपूर अशा मिरचीच्या हे आलेत, असे फुलं आलेत मिरचीला. आणि नंतर मग ते फूल पडून जातं आणि त्याच्यातून मग अशी मिरची बाहेर येते. त्याच्यानंतर इथे फरसबी पण आली आहे बघा, इथे एक फरसबी, इथे 2, इथे 3 अजून पण आहेत. आणि हे टोमॅटोचं झाड आहे, इथे कांद्याची पात आहे, इथे मी कंद लावलं आहे आणि हळद लावली आहे, ती कधी येईल माहिती नाही. आणि उरलेले सीड सगळे इथे लावलेत. हा कारलं, ओला भोपळा वगैरे असं काय, सॉरी लाल भोपळा, मुळा, गाजर असं काय काय होतं ते सगळ्या बिया टाकून दिल्या याच्यामध्ये. मला मी बोलते नंतर, खूप गरम होतंय. आता मी चेंज करते आणि ह्या लोकांना नाश्ता बनवते. सकाळी सकाळी उठल्या लवकर की एवढं छान वाटतं, एकदम फ्रेश वाटते. तर चला बाय बाय, स्टे ट्यून. आरुष इकडे, कसे कपडे टाकून गेलेत बघा, दोघं फेकून गेलेत अक्षरशः. आरुष लवकर ये, का आम्ही येऊ? आम्ही येतो. डोळे झोप नाही पूर्ण आली त्याच्यामुळे डोळे एवढे सुजलेत माझे. आणि गरमी आले, झाले आंघोळ, मस्त गोरा गोरा दिसतो रे. उठणं लावलं तर मम्माने, डॅडाने आंघोळ घातली ना, बरं वाटतंय. आता फटाके फोडायला जाणार का नाश्ता करणार? हा जा, तुला नाश्ता जाणार नाही त्याच्याशिवाय. ठीक आहे, चला बाय बाय. फटाके फोडा मस्त, थोडासा ब्लॉग काढा. हा ठीक आहे, आणि मग आपण नाश्ता करू. बाय. आणि आज जेवण पण बनवायचं आहे, पनीर मशरूमची भाजी. मी नाही येणार आहे, मला खूप काम आहेत. मला मेन म्हणजे रांगोळी काढायची, दुसरी माझी क्लायंट येणार तिला अटेंड करायचंय, तिसरा माझा नाश्ता आहे, मला जेवण बनवायचं आहे. आणि त्याच्यानंतर एवढं सगळं झाल्यानंतर आम्ही शंकरपाळ्या बनवणार आहे. तर चला बाय बाय, किंवा करंजी बनवू, दोघांमधलं एक बनवू. तर चला बाय बाय. हां थोडं असं नाही, पाय मारायचा बाबू, पाय मार. हां आता खावा बी त्याच्यातली, त्या फळाच्या आतली खायची. अरे मग आजारी नाही पडत बाबू. कडवट एक थोडस तोंडाला बाबड्या खाल्ली का? पूर्ण चावून काय? नाही खाल्ली, नाही चावून खा. गोड आहे ना? नाणे जरा फोडा, धुवून घ्या. तू फोडला का? अरे माझा आहे, मला फोडायला लागेल ना. ते दे मला. तुला काय करायचंय? तू ते मला. मी एक बी खाते पण माझा डायबिटीज झाला. काय परत बोला? एक बी खाते मी, एक नाही पूर्ण फळ खा. मग माझा डायबिटीज जाऊ दे. पूर्ण फळ खा. मागे का थोडं पायाने खेचला. आता 4-5 बिया खावा. ई बाबा एवढं कुठे खाता? हे बघ. अरे मम्मीचं दे. असं नाही करायचं बाबू. चिवडा रेडी, मस्त झाला. जाड पोह्यांचा. आता अजून पातळ पोह्यांचा करायचा. खा ना, खा रे. तू माझा लाडू आहे ना, तू लाडू खा ना. सगळं खायचं असतं. कसं रे खिचडी? आहे नाश्त्याला साबुदाण्याची खिचडी. आणि हां तर मी पण तयारच खाते. आणि इथे आहेत करांदेच बोलतात ना ह्याला.
ते जाड खुसखुशीत लागतात. नाही बारीक होतं ना गॅस. आपल्याला मामा या रस्त्याला बरोबर आहे का आता कलर? हा बरोबर. हा? हा बरोबर. खरपूस वाटतात ना.
सर्वांची सुंदर शेंदुराची विकांची गळते मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती मूर्ती मंगलमूर्ती दर्शन माते सीतांबर कंदर वंदना सरळ तोंड वक्र तुंड त्रिनेल दास रामाचा वडपाय सगुण संत सीतारामी रक्षावे सुंदर वंदन जय देव जय देव जय मंगलमूर्ती मूर्ती मंगलमूर्ती दर्शन माते मान सावन माते मान कामना जय देव जय देव डगणारी जमीन संसारी अनाथाते हरे राम 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 हरे कृष्ण हरे हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे. महालक्ष्मी माते की इकडे आरती दाखव नितेशाची आणि पार्लरमध्ये पण दाखव. योग तुझा घडावा तुझे कारणी देव माझा पडावा उपेशू नको गुणवंता अंतिकाला होता ना काम समज आरुषला पण ला पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा तया आठवी महापुण्य नमस्कार गुरु ज्ञानेश्वराशी शुभम गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म दिवा ठेवते श्री गुरु हे नमः. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन समृद्धि विनाशाय दीपक ज्योती नमस्कार. दिव्या दीपका ठेव त्याच्यातच ठेव हा दिव्याला पाहून नमस्कार वा लावला देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी देऊ दे घरातल्या सगळ्यांना उदंड आयुष्य देऊ दे.
आरुष पाय पड तुझ्या सायकलची. बघितलं मी फोडला. कळला वाजवत आहे कसा वाजवतो बघ तो एवढा टिंगू असून एवढे मोठे फटाके. मग आता अजून मग अजून घाबरते. फ्रेंड्स, वेलकम टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि लक्ष्मीपूजन आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना, आमच्या सगळ्यांकडून. आणि सगळ्यांचे पूजा वगैरे झाली असेल, माझी सुद्धा झाली आहे. बघा किती सुंदर, मी तुम्हाला दाखवते नंतर. आणि पूर्ण ब्लॉगच्या एंडला मी भेटते. सगळ्यांची पूजा झाली असेल, माझी सुद्धा पूजा झाली आहे. मी थोडीफार ग्लिम्स टाकलेत मांडताना. तर कशी वाटली पूजा ते पण सांगा. आणि मी मस्त मेहंदी कलरची साडी नेसलेली. आज मेहंदी आणि रेडचं कॉम्बिनेशन सिंपल. आणि एवढा पाऊस पडतोय तरी पण गरम होत आहे. आणि आमच्या इथे लाईट पण गेली आणि पावसाने सगळा मूड ऑफ केला. कारण मुलांना फटाके वगैरे पण फोडायचे होते, फोटोज वगैरे काढता येत नाही, खाली भेटायचं होतं सगळ्यांना, फ्रेंड्सला वगैरे पण पावसामुळे काहीच पॉसिबल नाही झालं. तर आम्ही थोडेसे फ्रेंड्स लोक, म्हणजे खाली फ्रेंड राहते तिच्या घरी जाऊन 2-4 फोटोज काढलेत. आणि आम्ही सुद्धा फोटो काढले, तर ते पण टाकेन. आणि मी तुम्हाला पूजा सुद्धा दाखवते. त्याच्या आधी कमेंट नक्की करा की मी कशी दिसते. आणि खूप घाम आलाय आता. आणि आता वाजलेत 10:15. अजून आम्ही जेवलो नाहीये, कारण फराळ वगैरे पण द्यायचा होता बऱ्याच जणांना, तर ते देऊन आली. आणि आता आम्ही जेवू. तर मस्त पुरणपोळी, दुपारी तुम्हाला दाखवलं काय मेनू होता. पुरणपोळी, बटाट्याची भाजी. त्याच्यानंतर हे लोक पुरणपोळ्या खात नाही. हे बघा आरुष आत्ताच आलाय आंघोळ करून. आणि त्याच्यामुळे ह्यांना चपात्या आणि वरण पण आहे, वरण भात आणि काय नाही श्रीखंड. तर असं सगळा मेनू आहे. तर आम्ही आता जेवून घेऊ. नितेशला आज खूप, म्हणजे आमच्या लग्नानंतर पहिल्या लक्ष्मीपूजनला त्याला सुट्टी भेटलेली. 9 वर्ष झाले, एकही दिवस तो नसायचा. खूप गडबड असायची त्याची. पूजा करून जायचं असायचं, नाहीतर मग नाईटवरून डेवरून येतो तर 10-10:30 यायचा पूजा झाल्यावर. आणि हे बघा जॅकीने पण आज नवीन कपडे घातलेत. जॅकी चल चला तिथे. काय नाही, मी आता चेंज वगैरे करते आणि जेवतो. तर दिवाळीच्या परत एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि नानींकडून, नितेशकडून, सगळ्यांकडून. आणि हे बघा मी किती भिजले, कारण खिडक्या पण बंद ठेवल्यात. कारण फटाक्यांच्या धुराने मला आणि आरुषला खूप खोकला झालाय. त्याच्यामुळे आम्ही अगरबत्ती सुद्धा लावत नाहीये, कारण थोडा पण धूर झाला ना की लगेच खोकल्याची उबळ येते आणि मग कंटिन्यूस खोकला चालू राहतो. त्याच्यामुळे आणि मेन म्हणजे किडे पण येतात पावसामुळे. तर अचानक पाऊस आल्यामुळे. तर स्टे ट्यून. आता ह्याच्या पुढे तर मी काय शूट केलं तर दाखवेन, नाही शूट केलं तर चला टाटा बाय बाय. आणि उद्या आहे पाडवा, तर बघू कसं काय होतंय. उद्या नितेशचं ऑफिस आहे, तर तो कधी येतो, त्याच्यानंतर त्याला ओवाळेन वगैरे. तर चला स्टे ट्यून, बाय बाय.